नमस्कार मित्रांनो, आज आपण हे तुळशीचं रोप कुंडीमध्ये लावणार आहोत. घरामध्ये तुळस असल्याशिवाय घराला शोभा नसते असं बायको म्हणत होती. अगोदर तुळस होती पण ती गेली म्हणून हे दुसरे रोप आणलेलं आहे आणि ह्याला आता या कुंडीमध्ये लावायचं आहे. कुंडी अगोदरच होती माझ्याकडे, त्यात हे झाड होतं, ते काढून आता त्याला इकडं ट्रान्सफर करून आणि मग याच्यामध्ये तुळस लावेन. तुम्ही बघू शकता ह्या कुंडीला आम्ही खालून 2-3 होल पाडलेले आहेत, कारण होल नसतील तर पाणी निचरा होणार नाही पाण्याचा, आणि पाण्याचा जर निचरा झाला नाही तर झाडाच्या मुळ्या कुजून जातात. म्हणून पाण्याचा निचरा पण झाला पाहिजे. आणि हे होल मोजू नयेत, मातीने पॅक होतील म्हणून याच्यात थोडेसे खाली दगड टाकायचे, म्हणजे ते होल पण ओपन राहतील आणि पाणी पण खाली जाईल. जर तुम्ही दगड असे लावले नाहीत तर तिथं माती जाऊन बसेल आणि ते पूर्णपणे ब्लॉक होतील. मग तुम्ही होल पाडले असले तरी त्याचा उपयोग होणार नाही, आणि मग पाणी साठून त्या मुळ्या कुजून जातात आणि मग रोप मरून जातं. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही दगड लावायचे आहेत खाली. मी आता तसे दगड लावून घेतले, नंतर माती टाकून घेतो. आता कुंडी अर्ध्यापर्यंत मातीने भरून घेतो. आता भरत असताना तुम्ही बघा, खाली थोडीशी माझी माती खराब होती म्हणून मी ती खाली टाकली. आणि हे जैविक खाद्य आहे, ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे. हे जर तुम्ही टाकलं मातीमध्ये, झाड लावताना मिक्स केलं किंवा झाड लावल्यानंतर दर आठवड्यानं 2 आठवड्यानं झाडाला 2-3 चमचे जर तुम्ही टाकत राहिले तर झाडाची पानं फुलं मस्त खुलतात. याच्यामध्ये फर्टिलायझर पण असतात आणि पेस्टिसाइड्स पण असतात, म्हणजे जे जमिनीतले कीटकनाशक असतील, ते कुंडीत तयार होणारे बॅक्टेरिया ते पण मरून जातात. म्हणजे तुमचं झाड त्यांच्यापासून सेफ राहतं, मुळ्या कोणी खात नाही किंवा कीड वाळवी लागत नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे जर मातीत टाकलं तर माती मऊ राहते, म्हणजे मुळ्या पसरतात चांगल्या. माती मऊ असली तरच मुळ्या चांगल्या पसरतील, आणि मुळ्या चांगल्या पसरल्या तरच वर झाडाची वाढ चांगली होईल. तुम्ही बघू शकता भुसभुशीत एकदम माती आहे. झाड आपण जर बाहेर लावलं तर त्याला भरपूर खाद्य मिळतं बाहेर, पण कुंडीतल्या झाडांना खाद्य मिळत नाही. म्हणून तुम्हाला ते खाद्य टाकायची गरजच पडते नेहमी. जर तुम्ही टाकत नसाल तर तुमचं झाड येणारच नाही, आणि मग म्हणता तुम्ही माझं झाड कुंडीतलं येत नाही. तर तुम्ही जैविक खाद्य टाकत जा, झाड खूप छान येईल. आता हे मातीत टाकल्यावर चांगली माती मिक्स करून घेतली. तुम्ही बघू शकता एकदम भुसभुशीत माती आहे. याच्यामध्ये कोणतंही झाड लावलं तरी जोमानं येणार. आता ही माती आपण कुंडीत टाकून घेऊया. मी अशी थोडी माती टाकतोय, कारण जर एखादा दगड असेल आता तर तो काढायचा. जास्त पण दगड नाही पाहिजेत. आता ह्या मातीमध्ये मी समुद्रातली थोडीशी रेती टाकलेली आहे. रेतीनं काय होतं, माती ती चिकट होत नाही. चिकट झाली की मुळ्या वाढत नाहीत, म्हणून रेतीनं पण माती भुसभुशीत राहते. थोडीशी रेती तुम्ही पण आवश्यक असेल किंवा उपलब्ध असेल तर टाकू शकता. आता आपण या रोपाची पिशवी कट करून घेऊया आणि मग याला आपण कुंडीत लावून टाकू. पिशवी कापल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही जी खालची माती आहे ती मोकळी करायची. ती मोकळी केली तरच ज्या मुळ्या आहेत झाडाच्या, पिशवीमुळं त्या पॅक झालेल्या असतात खालच्या खाली, मग त्याला थोडे मोकळी हवा मिळते आणि त्या मातीत आपल्या कुंडीत लगेच वाढायला सुरुवात करते. अशी चारी बाजूने माती टाकून घ्यायची. आता याला थोडंसं
पाणी घालायचं. पाणी जास्त पण नाही घालायचं कारण माती आपल्या अजून ओलीच होती. पण मुळ्या हललेल्या असतात म्हणून त्याला पाण्याची गरज असते. मातीत सेट झालं पाहिजे म्हणून पाणी घालायचं आता. आणि मग नंतर 4-5 दिवस पाणी नाही घालायचं. आज तर अशा प्रकारे तुळशीचं रोप लावून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं दिसतंय कुंडीत ते. अजून एक मग त्याला पाणी घातलं. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.